क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मुंबई धुळे रेल्वे फेल झाल्याने अडकली बोरवीच्या जंगलात। रात्रीच्या अंधारात 2 तासापासून प्रवासी अडकले। उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी। महाराष्ट्र क्रांती न्यूजचा थेट प्रवाशांशी संवाद, बघा सविस्तर। मुंबई ते धुळे ही रेल्वे प्रवासी गाडी मुंबई CST वरून दुपारी 12 वाजता धुळ्यासाठी रवाना झाली होती। मात्र रात्री 7:45च्या सुमारास धुळ्याजवळील बोरवीच्या जंगल परिसरात ही ट्रेन अचानक फेल झाल्याने मोठा गोंधळ उडाला। गाडी जंगल परिसरात थांबल्यामुळे प्रवासी 2 तासांहून अधिक काळ अडकून पडले। परिसर अंधारमय असल्याने प्रवाशांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले। रात्री 10 वाजेपर्यंतही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे। ट्रेनमध्ये महिला, लहान मुले, वयोवृद्ध प्रवासी यांचा समावेश असल्याने त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे। प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रवाशांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी संपर्क साधून आपल्या अडचणी व्यक्त केल्या। बघा सविस्तर प्रवाशांनी मांडलेल्या व्यथा। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, धुळे। नमस्कार, मी अरुण पाटील। जी ट्रेन CST दादर निघते ती ट्रेन आपल्या निफाड, नाशिक, त्यानंतर चाळीसगाव करत त्यानंतर जामदार स्टेशन शॉप येते, त्यानंतर शिवला शॉप येते। तर काही प्रवासी आम्ही बसलो शिववरनं, तर ती ट्रेनचं इंजिन फेल केलं। आता ॲक्च्युली ही ट्रेन आपल्या धुळे शहरामध्ये 8:25 किंवा 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं किंवा ॲक्च्युली 10 मिनिटं ही तात्काळ पोचते। पण जसं या रेल्वेने बोरवीच्या आसपास जे बोरचं जंगल आहे त्या ठिकाणी ही ट्रेनचं इंजिन फेल केलं आणि सगळे प्रवासी अडकले आहेत। लहान मुलं, वयोवृद्ध काही लोक आहेत, कोणाचं हॉस्पिटलचं काम आहे, आजारी पेशंट आहेत, अख्खी लोकं अडकली आहेत। आम्ही या लोकांशी संपर्क केला तर हे लोक कुठलेही आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही आहेत। हे म्हणतात आम्ही वरती फोन केला आहे, ज्यावेळेस वरून मदत येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला मदत करू। आता तुम्ही बघू शकता, आता हे बघा हे ट्रेन, आता हे प्रवासी, हे बघा आमचे प्रवासी बांधव सगळे पूर्ण ट्रेन उभी आहे। कुठलाही रिस्पॉन्स ते आम्हाला द्यायला तयार नाही आहेत। पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय। वयोवृद्ध लोक, लहान बालकं, सगळी लोक अडकली आहेत। तर आमचे जे पत्रकार बांधव आहेत किंवा रेल्वे यंत्रणा आहे यांनी आम्हाला तात्काळ मदत पोहोचवावी। हे तुम्ही पाहू शकता, हे बघा हे रेल्वे, आणि वरून पावसाचं जे वातावरण आहे, पाऊस खूप चालू आहे। काही लोक हिंमत करतायत की आम्ही पावसामध्ये इथून निघून जावं तात्काळ, परंतु पाऊस असल्यामुळे इथून लोक हिंमत पण करत नाहीये। पण यांच्याकडून आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स येत नाहीये। हे म्हणतात की आम्हाला वरून मदत येईल, आम्ही तेव्हा तुम्हाला मदत करू। आता आम्ही या जंगलामध्ये आम्ही जर अटकलोय, आता हा जो वेळ झालाय 9, 9:30 वाजले, लोकांना जेवण आहे ना, कुठलं पाणी आहे ना, काही आहे, तर आम्हाला तात्काळ मदत मिळावी ही आम्ही शासनाला विनंती करतो। ही आमची विनंती आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।